आपण बघत आहात जनतेचा बुलंद आवाज निर्भीड न्यूज नाशिक, लोकहितासाठी एक पाऊल पुढे। नमस्कार, मी नंदकुमार जाधव, निर्भीड न्यूज नाशिक या वृत्तवाहिनीवर आपले सहर्ष स्वागत करतो। बघूया आजचे विशेष बातमीपत्र। यवतमाळ जिल्ह्यातील महात्मा फुले पुतळ्यावर शाई फेक प्रकरणी सातपूर पोलिसांना ज्योती जन्मोत्सव समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले। क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या यवतमाळ येथील पूर्णाकृती पुतळ्यावर काही अज्ञात समाजकंटकांनी शाही फेक केल्या प्रकरणी राज्यभरातील बहुजन समाजात या घटनेमुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटताना दिसून येत आहेत। याच पार्श्वभूमीवर सातपूर शहरातील बहुजन वर्गातील पदाधिकारी आणि गुरु शिष्य जयंती महोत्सव समिती व ज्योती जन्मोत्सव समितीच्या वतीने समाजात तेढ निर्माण करणाऱ्या या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला। सातपूर येथील गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीच्या वतीने सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सोहन माचरे यांना या घटनेसंदर्भात निवेदन देण्यात आले। ज्या समाजकंटकांनी हे घृणास्पद आणि निंदनीय कृत्य केले आहे, अशा समाजकंटकांवर त्वरित कारवाई करून त्यांना तातडीने ताब्यात घेण्यात यावे व कठोर शिक्षा करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या निवेदनावर माजी नगरसेवक सदाशिव माळी, महात्मा ज्योतिबा फुले समता परिषदेचे प्रकाश महाजन, श्रीराम मंडळ प्रवीण नागरे, अनिल माळी, शिवाजी काळे, अशोक मंडलिक, ज्योती जन्मोत्सवाचे अध्यक्ष पोपटराव जेजूरकर, प्रकाश खैरनार, शरद मंडलिक, मच्छिंद्र माळी, राहुल साळुंके, प्रवीण बिरारी, प्रवीण आबा माळी, तुषार रावसाहेब आहिरे, सुरेश धनगर, अश्विन महाजन, वैभव माळी, संदीप बच्छाव, दीपक नागरे, निलेश बोडके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। या घटनेच्या निषेधार्थ पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात आपले मनोगत व्यक्त केले। गेल्या 2 दिवसापूर्वी यवतमाळ येथील महात्मा फुले चौकात महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर शाईफेक केली। या शाईफेकीचं तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले आहे। या शाईफेकीचं हे निंदनीय कृत्याचं मी महात्मा फुले समता परिषद, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि सर्व ओबीसी समाजातर्फे निषेध व्यक्त करतो। दादा आहे ना, मोठे दादा झाले, छोटे दादा। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यावर यवतमाळ येथे जे शाही फेकचं प्रकरण झालं, त्याचा आम्ही सर्व सातपूरकर या ठिकाणी जाहीर निषेध करतो। अशा प्रकारच्या घटना या जर राज्यात वारंवार होत असतील तर प्रशासनाला आमची विनंती आहे की आपण लवकरात लवकर यात लक्ष घालून जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। ज्या महापुरुषांनी आपल्या हातात पेन दिला, त्या शाहीच्या जोरावरती आज हा सगळा भारत शिकतोय, पुढे जातोय। त्यांनी महिलांना शिक्षण असेल, सर्व समाजाला शिक्षण असेल, सर्वांची दारं उघडी करून दिली। अशाच महापुरुषांच्या पुतळ्यांची जर या महाराष्ट्रात विटंबना होत असेल तर ही खूप निंदनीय गोष्ट आहे। मी सर्व सातपूरकरांच्या वतीने, सर्व समाजाच्या वतीने ही प्रशासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी। धन्यवाद। इथे काही समाजकंटकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यावरती चिखल आणि चाई फेकली। याच्या निषेधार्थ ही समाजकरण करणाऱ्या माणसांच्या पुतळ्यावर असं करणं योग्य होत नाही, तरी अशा लोकांचा मी निषेध करतो। यवतमाळ इथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यावर जी शाईफेक केली, ती घटना अगदी निंदनीय आहे। त्या घटनेचा निषेध आम्ही गुरु शिष्य जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सातपूर विभागातर्फे जाहीर निषेध करतो। कारण ज्या महापुरुषाने संपूर्ण भारत देशामध्ये समता, बंधुत्व, स्त्री पुरुष समानता आणून सगळ्यांना न्याय दिला,
शिक्षणाची नांदी पूर्ण भारतभर पसरवली अशा महापुरुषांवर जर शाईफेक होत असेल तर ही भाग लोकशाहीसाठी अगदी निंदनीय आहे. त्यामुळे अशी गोष्ट पुनश्च होऊ नये. या माथे फिरू जेणे कोणी ही घटना घडवलेली आहे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी करत आहोत व त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय शिवराय. आज आम्ही महात्मा फुलेंच्या अनुयायी सर्व समाजाचे लोक इथे जमलो आहोत. म्हणजे असं नाही का फक्त एका समाजाचे. याचं कारण असं आहे का आता ही जी घटना घडली इतकी निंदनीय आहे का ह्या घटनेचा जितका बी आपण विरोध केला हो तितका बी तो कमीच आहे. कारण अशा लोकांना उलटं टाकून मारलं पाहिजे. कारण यांनी ज्या घटना घडवली या एका समाजामध्ये ते निर्माण करायचं काम केलेलं आहे. तर अशा वेळेस आम्ही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यावर यवतमाळ येथे जी शाईफेक केली त्याचा निषेध करतो सर्व समाजाच्या वतीने. आणि सातपूर पोलीस स्टेशनचे सोहम आचे साहेब यांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे की हे जे कृत्य केलं आहे त्याच्यावर जास्त कडकमधली कडक कारवाई व्हावं. आणि तुम्ही आमची ही जी इच्छा आहे मागणी ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवा. आणि जर कधी त्या आरोपीला जर शिक्षा झाली नाही तर आम्ही महात्मा फुलेंचे वंशज मग आम्ही आमच्या पद्धतीने त्याचा छडा लावूच आणि त्याच्यावर जी काम आमच्या पद्धतीने कारवाई करू. मग ती कारवाई त्याला बी मागत पडणार शासनाला मागत पडणार. त्या शासनाला आमचं निवेदन आहे विनंती आहे का शासनाने याच्यावर कडक कारवाई करावी. अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने मग आम्ही आंदोलन करू. जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. नुकताच यवतमाळ येथे घडलेला हा जो प्रकार आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या हयातीतसुद्धा ज्या पिल्लावळीने त्यांना त्रास दिला त्यांचेच वंशज आज असे कृत्य करत आहेत. तर ह्या गोष्टीचा निषेध करून चालणार नाही. तर त्यांचे जे वंशज आहेत ह्या वंशजांवर कायमस्वरूपी शासनाने कारवाई केली पाहिजे का जे एवढ्या वर्षापासून त्यांना जिवंतपणे त्रास दिला आज त्यांच्यावर शाई फेकून त्यांचे काही विचार ते दडपू शकत नाही, त्यांचे विचार थांबू शकत नाही. नुसतं शाई फेकून आम्हाला त्यांचा निषेध नाही करून चालणार. तर गुरु शिष्य जयंती उत्सव समिती जी आहे तर त्यांचे विचार ते ज्या जोमाने त्याला जेवढा विरोध करतील तर आम्ही तेवढ्याच जोमाने त्यांचे विचार फुले शाहू आंबेडकरांचे विचार महाराष्ट्रभर पसरू. आणि अशा ह्या ज्या लोकांनी हे असे कृत्य केले त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे असं आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि गुरु शिष्य जयंती सातपूरकरांच्या वतीने आम्ही त्याचा जोरदार निषेध करतो. विविध क्षेत्रातील बातम्या बघण्यासाठी निर्भीड न्यूज नाशिक या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.